अ, चंदननगर पोलीस स्टेशन CR नंबर 161/26 BNS कलम 103(1) 61(2) 35 ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 32 VA हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. फिर्यादीनामे दिनेश उद्धवराव मून, राहणार गणेशनगर, येरवडा आणि त्याची पत्नी नामे पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत याच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी यांनी कट कारस्थान रचून त्याच्या पत्नीचा खून केला अशी आपल्याकडे फिर्याद दाखल झाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, जॉईंट CP साहेब शर्मा साहेब, ACP झोन 7 श्री मुंडे साहेब, माननीय ACP सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केला. तसेच ACP मुळीक साहेब हे क्राईम ब्रँचचे यांचे पण तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. तांत्रिक विश्लेषण करून त्या आरोपींना आम्ही 6 तासाच्या आत ताब्यात घेतलेलं आहे. फोन लागतच नव्हतं, नॉट रिचेबल झाला आणि स्विच ऑफ झाला फोन. मग मला वाटतं ती तिथं बॅटरी वगैरे उतरली असेल तर मला ती नेहमीप्रमाणे 7:00 घरी येईल, पण ती काय घरी नाही आली. मग मला थोडा डाऊट आला. मग मी 8 वाजता कामावर निघलो, 9 वाजता घरी आलो आणि 9 वाजता घरी येऊन मी तिच्या ऑफिसपासून चौकशी केली की ती ऑफिसला आलती काय. तर ते बाजूवाले लेडीज टेलर जे आहेत ते काय बोलले, तुमची वाईफ तर दिसली नाही आम्हाला, पण वकिलाची वाईफ आणि त्यांची मुलगी दुपारी ऑफिसला आल्या होत्या हे बोलल्या. तर मी तिथून वकिलाला फोन केला, त्याला सांगितलं. तर तो म्हणलं एक काम करा सर, मॅडम वागेश्वर मंदिरापाशी जाऊन बसतात कधी कधी, तर तुम्ही जाऊन तिथं चौकशी करा. मी तिथं पण गेलो. तिथे गेल्यानंतर कळलं तिथं पण काय झालं नाही. मग तिथून पण मी वकिलाला फोन केला की सर म्हणलं इथं आलेली नाही ती. तर मग मला विचार आता चौकीत जातो, मला कंप्लीट करायला खूप वेळ झाला म्हणून. मग तरी त्यांनी माझा दिशाभूल करायचा प्रयत्न केला. म्हणजे आता चौकीत जाऊन काय करणार, एवढं लवकर चौकीत जाऊ नका, थोडं थांबा, मी माझ्याकडे काहीतरी ट्राय करतो, हे करतो ते करतो. पण मी काय ऐकलं नाही. मी शास्त्रीनगरला गेलो. तिथे म्हणले तुम्ही लक्ष्मीनगरला जावा. लक्ष्मीनगरला मी जाऊन फिरत दिली. मग ते म्हणले तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. 10 वाजता गेलो आम्ही. 10 वाजता गेल्यानंतर ते म्हणले की कॉल डिटेल यायला टाईम लागेल. तर म्हणलं सर मी काय एवढं थांबणार नाही, मला लगेच माझ्यावर तुम्ही जाऊन चौकशी करायला या. तर ते काय म्हणले आमची टीम रेडी व्हायला टाईम लागेल, तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही स्वतः प्राथमिक जाऊन चौकशी करा, प्राथमिक चौकशी. तर मग आम्ही येते तर विमाननगरला चौकात थांबलो. विचार केला की विमाननगरला ऑफिसमध्ये येऊन कोणाला विचारा, पण नंतर विचार केला एवढं ऑफिसेसमध्ये कसं काय कोणाला भेटणार. तर म्हणलं पहिली सुरुवात तिच्या ऑफिसपासून करा. मग जाता तर आम्ही CCTV बघत गेलो. बघता मग CCTV दिसले आम्हाला ऑफिसमध्ये बरेच. मग पुढं तिच्या ऑफिसपर्यंत गेलो. तेव्हा आम्हाला कळलं की रात्री जेव्हा मी आलो तेव्हा टाळं होतं शेटरला, पण आज टाळं नाही. लगेच वकिलाला फोन केला. मला सर शेटरला तुमचं टाळं नाही, तुम्ही तर मला सकाळी बोलले होते की मी तुम्हाला चावी पाठवतो म्हणून आल्यानंतर. मग आता शेटर उघडं कसं काय, मग खोलू का म्हटलं मी. तर ते मला म्हणते तुम्ही खोलून बघा, तुमच्या मनाची तसल्ली करून घ्या. मी जेव्हा खोललं तेव्हा बघितलं की आतमध्ये अंधार होता, पूर्ण फॅन चालू होता आणि उजव्या हाताला मच्छर मारायचं होतं, बॉटल त्याच्यावरती रक्ताची ठशी होती. मग मी थोडं अजून पुढं गेलो तर बघितलं आतमध्ये पोते हातून ठेवले होते आणि त्याच्यावरती दगड होते. तर मला वाटलं काय ते काम केलं असेल. मी पण माझ्यावर होतो बघितलं भिंतीवरची रक्ताची ठशी आणि फरशीवर रक्त ठशी. तर मला डाऊट वाटला की माझी बायकोची बॉडी. मी लगेच 112ला फोन केला. आधी यांना फोन केला लक्ष्मीनगर पोलिसांना. तर ते म्हणले 112ला पहिले फोन करा आम्ही येईपर्यंत. मग 112ला फोन केला. मग चंदननगरचे पोलीस आले आणि त्यांनी बाकी पुढचा तपास केला. मग पंचनामा वगैरे सगळं केला. ते पोते काढले. त्यांनी माझ्याकडनं मजूर याची ओळख करून घेतली. मी त्यांना सांगितली माझी बायको आहे म्हणून पूनम. मग त्याच्यानंतर त्यांनी पुढचा त्यांना तपास चालू केला.